नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेनडे. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेची 19वी वार्षिक सर्वसाधारण सभा ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्या मंदिर येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे आधारस्तंभ पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य माजी नगरसेवक संतोष भेगडे यावेळेस उपस्थित होते. पतसंस्थेचे संस्थापक विलास भेगडे, ज्येष्ठ सल्लागार भाऊसाहेब आगळमे, मुख्य प्रवर्तक धनंजय नांगरे, पतसंस्थेचे अध्यक्ष भारत काळे, उपाध्यक्ष अशोक कराड, कार्यकारी संचालक राम कदमबांडे, खजिनदार भाऊसाहेब खोसे यांच्यासह संचालक सोपान आसवले, सुमन जाधव, दत्ता गायकवाड, विजय वरघडे, अमोल जाधव आदी उपस्थित होते. संतोष भेगडे व मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्य आणि पतसंस्थेसाठी योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. संतोष भेगडे यांनी पतसंस्थेच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. मार्गदर्शन करताना संतोष भेगडे म्हणाले, राष्ट्राची प्रगती होण्यात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पारदर्शी कारभार हा सहकाराचा आत्मा आहे. पतसंस्थांमुळे सभासदांची आर्थिक पत उंचावते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे कार्यकारी संचालक राम कदमबांडे यांनी केले. सूत्रसंचालन सुमन जाधव व वैशाली कोयते यांनी केले. सोपान आसवले यांनी आभार मानले. संतोष भाऊंना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पतसंस्थेने 18व्या वर्षी आपल्या स्वतंत्र इमारतीमध्ये, स्वतंत्र दालनामध्ये या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. आणि संतोष भाऊ, पतसंस्था गेली 18 वर्ष भाडेतत्वाच्या पद्धतीने भाडेकरू म्हणून राहत होती. परंतु आपल्या सर्वांचं आणि या ठिकाणी माझ्या सर्व सभासद बंधूंचे योगदान, पतसंस्थेवरती टाकलेला विश्वास, त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये पतसंस्थेत स्थलांतर झालेलं आहे. याबद्दल सर्व सभासदांना आणि संचालक मंडळाला मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचा हा वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी येण्याचा हा माझा दुसरा योग आहे. खरं तर मागच्या वेळेस अध्यक्ष असताना त्यावेळेस आम्ही जाहीर केलं तर मी प्रमुख पाहुणे होतो म्हणून की आमच्या पतसंस्थेच्या वतीने आम्ही 50 लाख रुपये या ठिकाणी द्यायला तयार आहे. पण सांगितलं की 15 लाख रुपयेच घेतले. मला असे विचारलं सरांना, अध्यक्षांना, की म्हणलं का कमी घेतले, तर ते म्हणले की आमच्याकडे कर्ज वाटप कमी प्रमाणात होत आहे, मागणी नाही आहे कर्जाची, गरजेप्रमाणे दिले जात आहे. तर माझी या ठिकाणी सर्व सभासदांना विनंती आहे की आता सर पगाशी भारत कळे सरांनी, अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही 50,000 तात्काळ कर्ज द्यायला तयार आहोत. तर माझं सर तुम्हाला म्हणणं आहे की आम्ही पतसंस्था चालवतो, आम्ही तात्काळ 1 लाख रुपये कर्ज देतो. तर एका कुठली सभासद नाही, काय नाही, तात्काळ फॉर्म भरून देतो. अंकल आहेत, सल्लागार आहेत, ते त्यामुळे मार्गदर्शन करत असतात. तुम्ही पण एक फास्ट प्रोसेस ठेवली पाहिजे. कर्ज वाटप करताना जरी डोळसनाथ नागरी सगळे पतसंस्थेने दिले तुम्हाला पैसे, तुम्ही म्हणले की आता आम्हाला तुम्हाला व्याज देता येणार नाही म्हणून आम्ही तुमचे पैसे घेत नाही 35 लाख. माझं तुम्हाला म्हणणं आहे, मी पण 2005 साली 6 साली डोळसनाथ नागरी सगळे पतसंस्थेचा लहान वयामध्ये अध्यक्ष झालो, व्यवसाय करत होतो. पण त्यावेळेस मला एक संधी भेटली की एक अडचणीतली संस्था, म्हणजे आमच्या काकांनी भवनरावजी भेगडे माझी पीडीसी बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी स्थापन केली ती. काही कारणास्तव सगळ्यांनी संचालकांनी राजीनामे दिले. राजकारण म्हणलं की ते सहकारामध्ये पण येतं, पण खरं तर सहकारामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे. आणि ॲक्सिडेंटली मी अध्यक्ष झालो त्यावेळेस त्या पतसंस्थेचा. माझं वय लहान होतं, 22-23 वर्षाचा. फक्त मला अनुभव होता की श्री डोळसनाथ नागरी डोळसनाथ महाराज उत्सव यात्रा कमिटीचा मी अध्यक्ष होतो, 2 वर्ष खजिनदार होतो. त्यामुळं तळेगावचा एक कारभार पाहत असताना एक जबाबदारी माझ्या अचानकपणे आली आणि ती डोळसनाथ महाराजांची कृपा होती आणि आम्ही यशस्वीपणे सर्व प्रयत्न केले. आणि आत्ता सर तुमच्याकडे जसे स्टेजवर सर्व ज्येष्ठ मंडळी पुढे आहेत, मागे तरुण मंडळी, विजय वगैरे सगळे, भारतजी जाधव सर, तर अशी एक नवीन टीम आमच्या वेळेस, त्यावेळेस मला आमच्या काकांनी सगळे जुने काही त्यात विलासाद्या पण होते आणि
मी आमच्यासारखे तरुण असे 5-7 जण संचालक दिले आणि मग आम्ही घोडदौड सुरू केली. तर आमचा आता 150 कोटीचा टप्पा आम्ही एकत्रित व्यवसाय वार्षिक करतो. 47 करत होतो, त्याची पुनरावृत्ती करत होतो. पण त्याची पुनरावृत्ती करत असताना थोडासा आनंद होतोय की अध्यक्ष भारतजी काळे आणि त्यांच्या संचालक मंडळाने यावर्षी 2 गोष्टीला सुरुवात केली. त्यातली पहिली गोष्ट की सभासद वाढ यावर्षी मला वाटतं 25 अहवाल वर्षामध्ये, त्यानंतर बरीच वाढ झाली, पण अहवाल वर्षामध्ये 25 सभासद वाढलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट ठेवी घ्या म्हणून मी गेली 10 वर्ष सांगतोय, ते कुठेतरी सुरुवात झाली. या दोन्ही बाजूबद्दल मी भारतजी काळे सर आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ त्यांचे मी अभिनंदन करतो. मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था या 19व्या वार्षिक सभेमध्ये आपल्या सर्वांचं मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक, आमचे सर्वांचे सहकारी आदरणीय संतोषभाऊ भेगडे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विलासरावजी भेगडे सर, त्याचबरोबर संस्थेचे सल्लागार आणि यशवंत नागरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था शाखेचे संस्थापक आदरणीय भाऊसाहेबजी आगळमी सर, सर्व संचालक आणि सभेवर उपस्थित असलेले सर्व सभासद. या ठिकाणी 10वा विषय आहे सभेपुढील सभासदांकडून आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्याबाबत. पतसंस्थेकडे कोणत्याही स्वरूपात लेखी स्वरूपामध्ये प्रस्ताव या ठिकाणी दाखल झालेले नाहीत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.